तुम्हाला माहिती आहे का? आता जर एल-पी-जी वाचवायचा असेल, तर तुम्ही अशा पद्धतीने रोज भाज्या बनवून एल-पी-जी वाचवू शकता आणि भाजीसुद्धा अगदी 10 ते 15 मिनिटात बनून तयार होईल. तर त्यासाठी सर्वात आधी गॅसवर कुकर गरम करायला ठेवला आहे. कुकर गरम झाला, की आता यामध्ये 2 चमचे तूप घालायचं. तुम्ही या ठिकाणी तुपाऐवजी तेलाचा वापरसुद्धा करू शकता. तूप गरम झालं, वितळलं, की अर्धा चमचा जिरे घालायचे. जिरे छान तडतडले, फुलले, की यामध्ये पाव चमचा हिंग घालायची आणि हिंगसुद्धा छान फुलू द्यायची. त्यानंतर इथे मी एक चिरलेला कांदा 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घेतली आहेत, ती घालायची आणि कांद्याला सोनेरी रंग येईपर्यंत कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे. तर इथे पहा कांदा छान सोनेरी रंग येईपर्यंत मी परतून घेतला आहे. त्यानंतर आता यामध्ये एक मोठा चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आणि आलं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत कांद्यासोबत पुन्हा हे आपल्याला परतून घ्यायचं आहे. म्हणजे कांद्याला आणि आलं लसणाला छान तेलही सुटेल. तर इथे पहा आलं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि छान तेल सुटेपर्यंत सर्व साहित्य मी परतून घेतलंय. त्यानंतर आता यामध्ये एक चिरलेला टोमॅटो घालायचा आणि आता टोमॅटोसुद्धा छान मऊसूद होईपर्यंत या सर्व साहित्यासोबत आपल्याला भाजून घ्यायचंय. तर इथे पहा टोमॅटोसुद्धा छान तेल सुटेपर्यंत आणि मऊसूद होईपर्यंत मी भाजून घेतलाय. आता यामध्ये काही पावडर मसाले घालायचे. त्यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा धनेपूड आणि 1 मोठा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची. थोडंसं पाणी घालायचं आणि आता पाण्यासोबत पुन्हा हे पावडर मसाले कच्चेपणा जाईपर्यंत आणि तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे. आता पावडर मसाले परतून होतायत तोपर्यंत इथे एका बाउलमध्ये एक छोटी वाटी किंवा मोठी वाटी असेल तर अर्धी वाटी मसूर डाळ घ्यायची आणि आता ही डाळ एक 2 ते 3 वेळा मी स्वच्छ पाण्याने धुवून घेते. तर इथे पहा डाळसुद्धा एक 2 ते 3 वेळा मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलीये. तोपर्यंत इथे मसालासुद्धा आपला तेल सुटेपर्यंत छान असा भाजून झाला आहे. तुम्ही मसाल्याला रंगसुद्धा पाहू शकता किती सुंदर आलाय. त्यानंतर आता यामध्ये धुवून घेतलेली मसूर डाळ घालायची आणि मसाल्यासोबत पुन्हा एक 2 ते 3 मिनिटं ही मसूर डाळ आपल्याला परतून घ्यायची आहे. मसूर डाळ मसाल्यासोबत परतून घेत असताना गॅसचा फ्लेम मीडियम टू लो ठेवायचा आणि मीडियम टू लो फ्लेमवरच डाळ मसाल्यासोबत परतून घ्यायची. तर इथे पहा, डाळ मसाल्यासोबत एक 2 ते 3 मिनिटं मी छान अशी परतून घेतलीये. आता यामध्ये पाणी घालायचं. तर तुम्हाला या ठिकाणी डाळ जेवढ्या लोकांसाठी बनवायची आहे, त्यानुसार यामध्ये पाणी घालू शकता. मी 1.5 ग्लास इतकं पाणी घातलं आहे. पाणी घातल्यानंतर डाळ आणि मसाला पाण्यामध्ये एकसारखा मिक्स करून घ्यायचा. डाळ आणि मसाला पाण्यामध्ये एकसारखा मिक्स करून झाला, की आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. कुकरचं झाकण लावायचं. मध्यम आचेवर कुकरची फक्त 1 शिट्टी करायची. गॅस बंद करायचा आणि कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचं. तर इथे पहा मध्यम आचेवर मी कुकरची 1 शिट्टी करून घेतली. गॅस बंद केला आणि कुकर पूर्णपणे थंड करून घेतला आहे. आता झाकण काढूया आणि इथे तुम्ही पाहू शकता कुकरच्या एका शिट्टीमध्येच परफेक्ट अशी ही मसूर डाळ बनून तयार झाली आहे. शिजली आहे सुद्धा अगदी छान. तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकता. तर तुम्ही सुद्धा एकदा एल-पी-जी वाचावा म्हणून या पद्धतीने मसूर डाळ कुकरला बनवून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.